नमस्कार मित्रमैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ। पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या यूट्यूब चॅनलवर मी सौ पूनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते। मित्रांनो, आनंद यादव सरांचं घर भिंती हे आत्मचरित्रात्मक कादंबरी आता आपण पाहत आहोत। या कादंबरीच्या पुढील भागाला सुरुवात करण्यापूर्वी एक नम्र विनंती, ती म्हणजे आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा। आणि हो, तुमची अनमोल अशी मते मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका। तर चला मग कादंबरी वाचनाला सुरुवात करूयात। पुण्याला मी परत आल्यावर आप्पाचं 8 दिवसात पत्र आलं की त्याला कावीळ झाली आहे, पण काळजी करण्याचं कारण नाही, डॉक्टरी इलाज तो करून घेतोय। पत्र वाचून मन चरकलं। कावळीवर डॉक्टरी इलाज फारसे उपयोगी पडत नाहीत याची मला कल्पना होती, म्हणून कावळीवर गावातील देशी औषध देणारी कुणी माणसं असतील त्यांची औषधं घे, ऊस भरपूर खा, पथ्य पाळ, डॉक्टरी इलाज चालू ठेव, पण देशी औषधही चालू ठेव। ती तशी परस्पर हानिकारक नाहीत, झालाच तर त्याचा फायदाच होतो म्हणून कळवलं। मी कागलला गेलो त्यावेळी नुकतीच त्याची SSCची परीक्षा झाली होती। तिसऱ्यांदा बसला होता। पेपर सोपे गेले म्हणून सांगत होता। खराब झालेला दिसला, उंच उंच लुगडा, गळ्याच्या घाटा खूप बाहेर आलेले, नाक नको नको इतकं उंच वाढलेलं, गालफाड बसलेली असा त्याचा अवतार। एवढा कसा खराब झालास? 2-3 महिने परीक्षेच्या अभ्यासामुळे जागरण लय झाली, जास्त खाल्लं की झोपेची गुंगी यायची, त्यामुळं जेवण बी निम्म्यावर आणलं होतं। बेसुमार अभ्यास केला दिसतोय, मी हसत उद्गारलो। दादा, तुम्ही कधीतरी शाळेला जाऊन पहिल्या सुटला SSC झालात, मला तिसऱ्यांदा बसावं लागतंय। शरम वाटत होती या गोष्टीची, म्हणून ठरवलं की काय बी झालं तरी या डावाला पास व्हायलाच पाहिजे, म्हणून तपाला बसल्यागत अभ्यासाला बसलो। पर घरात रोज रोज भांडणं, त्यामुळं काव किक येऊन गेला, अभ्यासात मन लागत नव्हतं। तशात मी हातपाय धड असून बी बसून खाणारा लोधी किडा झालेलो, त्यामुळं घरातलं चिलाट बी मला नावं ठेवायचं, त्यामुळं अभ्यासावरचं 2-2 दिवस मन उडायचं। पर आता दिलीच नव परीक्षा, पडलंच नव पार? परीक्षा तर दिली, मला वाटतंय की मी पार पडीन म्हणून, बघूया आता। परीक्षा दिल्यापासून आप्पा रोज कामाला जात होता। 2-2.5 महिने बसून खाल्लेल्याचं उसनं फेडत होता, पण आता त्याला अचानक कावीळ झाली। स्मिताची धाकटी बहीण काविळानं नुकतीच अचानक गेली होती। घरात स्वतः वडील डॉक्टर असूनही असं झालं होतं। काविळीवर डॉक्टरी औषध नसल्याचा पडताळा आला होता। मला फारच काळजी लागून राहिली। 15-1 दिवसात आप्पाची कावळी बरी झाल्याचं पत्र आलं। परीक्षेच्या निमित्तानं झालेली जागरणं, सारखा चहा, एका जागी बसून वाढलेलं पित्त, सतत मनावर अभ्यासाचं ताण याचा एकत्रित परिणाम होऊन कावीळ झाली होती। आप्पाला खूप अशक्तपणा आला होता। घरात भांडणाचं वातावरण, वेळेला पोटाला नीट मिळत नव्हतं, मिळालं तरी पथ्यपाणी सांभाळता येणार नव्हतं। चांगल्या सकस आहाराची त्याला गरज होती, म्हणून मी त्याला विश्रांतीसाठी थोडे दिवस पुण्याला येण्याची विनंती केली। येताना बरोबर अन्साबाईलाही घेऊन यायला सांगितलं। लक्ष्मीला जागा आला तर तो पाहण्यासाठी ती तिथंच राहू दे, वाटलंच तर अन्साबाईला थोड्या दिवसांसाठी पाठवून दे, असं मी आईला सांगितलं होतं। त्याप्रमाणे आप्पाबरोबर अन्साही आली। पुण्याला येण्याची आप्पाची अनेक दिवसांपासूनची इच्छा होती, ती यामुळं फळाला आली। माझ्या संसारात त्याला थोडे दिवस राहण्याचा आनंद मिळाला। साहित्य वाचनाची आवड होती, तीही या निमित्तानं काही प्रमाणात भागवता आली। अनेक साहित्यिक संपादक यांचा सहवास त्याला माझ्या निमित्तानं मिळाला। वाङ्मयीन चर्चा ऐकता आल्या, त्या वातावरणात राहता आलं। मे महिन्यात काही वाङ्मयीन कार्यक्रम, व्याख्याने त्याला अनुभवता आली। लहानग्या स्वातीकीर्तीत तो चांगला रमून गेला होता, लळा लावून त्यांच्याशी बोलत खुलत होता। अन्साबाई रमून गेली होती, ती आता 15-16 वर्षांची झाली होती। तिला घरातली सगळी कामं करता येत होती। स्मितानं शिकवल्याप्रमाणे फोडणी वगैरे उत्तम देऊन स्वयंपाक करत होती।
30 मे 68च्या दरम्यान कागलहून दौलाचं पत्र आलं की शिवा आजारी आहे. त्याच्या अंगात खूप जोरात कळा होतात. त्याला दवाखान्यात ठेवलं आहे. ताबडतोब 50 रुपये पाठवून द्या. डॉक्टरांनी सांगितलंय तो बरा होईल, काळजी करण्याचं काही कारण नाही. पत्र वाचून मी चिंतेत पडलो. ताबडतोब 50 रुपये पाठवून दिले. शिवाच्या तब्येतीचं ताबडतोब सविस्तर कळव म्हणून दौलतला लिहिलं. त्यानं नुकतीच 8वीची परीक्षा दिली होती. लगेच त्यानं पत्र लिहिलं, शिवाची तब्येत बरी आहे, आता तो घरी आलाय. डॉक्टरांनी औषधं लिहून दिली आहेत, ती चालू ठेवली आहेत. असा मजकूर वाचून मी सुटकेचा श्वास सोडला. पण 6 जूनला तिसरं संकट उभं राहिलं. आप्पाचा SSCचा रिझल्ट लागला आणि तो तिसऱ्यांदाही अपयशी ठरला. त्याला कसं सांगावं मला कळेनासं झालं आणि मी चिंतेत पडलो. मी त्याला धीरानं समजावून सांगितलं, मला माझा धीर सोडून भागणार नव्हतं. आप्पा, अभ्यासाचं तंत्र असतं. खूप वेळ अभ्यास केला म्हणजे अभ्यास होतो असं नाही. तंत्र लक्षात घेऊन अभ्यास केला तर खूप सहज पास होशील. तू तसा एरवी हुशार आहेस. आता आपण असं करू की ऑक्टोबरच्या परीक्षेचा तुझा अभ्यास मीच करून घेतो. कसा पास होत नाहीस ते बघू. तू आता आणखी थोडे दिवस इथंच विश्रांती घे. मग कागलला जाऊन तुझी सगळी पुस्तकं, वह्या, जुन्या प्रश्नपत्रिका इकडे घेऊन ये. थोडा अभ्यास रोजच्या रोज मी तुझा घेत जाईन. आप्पाला मी धीर दिला. आता भीती अशी वाटत होती की रिझल्ट लागल्याबरोबर त्याला कागलला पाठवलं तर तो घोर निराशेच्या पोटी जीवाचं काहीतरी करून घेईल. तूर्त त्याला इथंच ठेवावं व आलेली निराशा काळाच्या ओघात हळूहळू जाईल. आपणच ती घालवण्याचा प्रयत्न केला पाहिजे म्हणून मी जूनमधले 15-20 दिवस त्याला पुण्यातच ठेवून घेतलं. 20-21 जूनला त्याला त्याचं सगळं साहित्य घेऊन परत येण्यासाठी कागलला पाठवलं. अनसाबाई मदतीसाठी पुण्यात राहिली. गावाकडं घरात काही वेगळंच घडत होतं. बऱ्या झालेल्या शिवाच्या आजारानं पुन्हा उचल खाल्ली होती. त्याला विचित्र शारीरिक रोग जडला होता. घरात तणाव निर्माण झाला होता. शिवा तरुण होता. गल्लीतले रोजगार करणारे, बैलभाडं करणारे 1-2 जण त्याचे घसटीचे मित्र होते. सगळेच अडाणी. 4 पैसे हातात आले की मागचा पुढचा विचार न करता वाटेल तशी चैन करण्याची त्यांची सवय बळावली होती. यातूनच हॉटेलातलं खाण्याची चटक लागते. पुढं गोरगरिबाच्या पैशांसाठी अडल्या नडलेल्या अविचारी तरुण स्त्रिया किंवा पोरी थोडक्या पैशात भोगण्याचाही नाद लागला तर त्यात काही नवल नव्हतं. अशा नादानं दोस्तांच्या संगतीत बाहेर राहून शिवाय काय करत होता याचा पत्ता घरात कुणालाच नव्हता. सगळेजण नुसता अंदाज व्यक्त करत होते. आप्पा दौलतला वाटू लागलं की अण्णाला बाहेरचा नाद लागलाय म्हणून हा रोग जडलाय. आई दादाला वाटू लागलं की शिवाची बायको आल्यापासनं शिवाला हा रोग जडलाय. त्या अगोदर काही नव्हतं, पण शिवाला यापैकी कुणीही स्पष्ट जाब विचारला नाही. त्याचा आब राखून त्याला विचारण्याचा प्रयत्न केला तर त्यानं कुणालाच दाद लागू दिली नव्हती. त्याच्या बायकोलाही कुणी काही स्पष्ट विचारू शकलं नाही. शिवावर पुन्हा डॉक्टरी इलाज सुरू केले. इंजेक्शन देऊन त्याला बरं केलं. स्मिताच्या घरची सगळी माणसं आबा निवृत्त झाल्यावर म्हणजे 2 वर्षांपूर्वीपासनं कागलातच आपल्या घरी राहत होती. त्यामुळे शिवाचा आजार बरा करण्यासाठी आबांनी खूप प्रयत्न केले. आजार बरा झाला तरी शिवाला शारीरिक विश्रांतीची 2 महिने गरज होती. दिवस पेरणी पाण्याचे, शेतात कष्ट करण्याचे, पिकांची देखभाल, कोळपणी खुरपणी करण्यासाठी पुढं होऊन काम करणारा कुणीतरी पुरुषी आधार घरात असण्याची गरज होती. त्यामुळं आप्पाला घरात राहणं भाग पडलं. शिवा बरा होईपर्यंत त्याला पुण्याला अभ्यासासाठी येणं अशक्य होऊन बसलं. दौलतनं आणि आप्पानं शिवाच्या आजारासंबंधी सविस्तर पत्र पाठवली आणि औषधोपचारासाठी पुन्हा पैसे पाठवून देण्यासाठी सांगितले. पत्र वाचून मला शरमल्यासारखं झालं. आपण या घरादारासाठी कसा जीव उगळतो आहे आणि आपल्या घरची माणसं गावात कशी वागत आहेत या कल्पनेनं अतिशय दुःखी झालो. शिवासारखा आजार घराण्यात कधी कुणाला झाला नव्हता. आमचं घरदार या बाबतीत धुतल्या तांदळासारखं अब्रूनं सचोटीनं राहत होतं. शिवाला हा रोग झाला त्या अर्थी त्याला वाईट नाद लागले असणार याची मला खात्री वाटली.
तो मित्रांच्या नादानं दारू पित असल्याचंही माझ्या एकदा दोनदा कानावर पूर्वीच आलं होतं. माझ्यापेक्षा तो 4 वर्षांनी लहान. लहानपणी तो रोगट होता. त्या काळात त्याला सांभाळण्याची जबाबदारी माझ्यावर होती. मी त्याला हाताला धरून इकडं तिकडं नेत होतो. सांभाळून त्याचं होय नवं पाहत होतो. गल्लीत खेळायला माझ्याबरोबर तो दुडूदुडू धावत असे. माझ्या वयाच्या 20पर्यंत मी कागलात होतो. त्यावेळी घरात मी त्याच्याशी मोकळेपणानं बोलू शकत होतो. बाकीचं माझ्या बरोबरीचं पुरुष माणूस दुसरं कुणी नव्हतं. त्यात 16 वर्षापर्यंतचा खोडकर, विनोदी, गमतीनं बोलणारा निरागस शिवाच माझ्या मनात कोरला गेलेला. त्यानंतरच्या काळात मी कॉलेजसाठी बाहेर पडलो आणि शिवा इकडं स्वतंत्रपणे वाढला. त्याला अनेक कंगोरे फुटले. त्याच्यातल्या नको असलेल्या स्वभावधर्मांनी उचल खाल्ली. तरी मी शिवाशी वागताना पूर्वीचा 16 वर्षापर्यंतचा शिवाजी गृहीत धरूनच वागत होतो. एरवी उपदेशाचे 4 धडे देतानाही हाच शिवा माझ्या मनासमोर होता. त्यामुळं शिवाच्या आत्ताच्या वर्तनानं विजेचा बसावा तसा धक्का बसला. मी काहीसा चिडलो. त्याच्या औषधासाठी पैसे पाठवले, पण त्याला रागारागानं एक खमखमीत पत्रही लिहिलं. शेवटी पुन्हा असा आजार झाला तर मी एक पैसासुद्धा औषधाला देणार नाही असं बजावलं. अडाणी माणसाला समजून सांगितलं तर त्या उपदेशात दम वाटत नाही. अशा माणसाला रागावून काहीसा दरारा बसेल अशा पद्धतीने सांगितलं तरच ते माणूस त्या मनातलं कणभर घेऊ शकतं, असा माझा अनुभव होता. घरात भांडणं होतीच. त्यात माझं रागारागानं पत्र गेलेलं. शिवा कामाला न जाता आजारपणामुळं घरात बसलेला. बसून खाणाऱ्या माणसाच्या पोटाला घालणं रोजगाराच्या घरात अगोदरच जिकिरीचं. तशात औषधासाठी होणारा आणि आमच्या घराला न परवडणारा खर्च. शिवाला झालेल्या लाजीरवाणा आजार आणि पुन्हा त्यात माझं असं पत्र. परिणामी शिवाला उजळ माथ्यानं हिंडणं लाजीरवाणं वाटू लागलं. त्यानं आईला सांगून त्याच्या लग्नात मिळालेली पावतोळ्याची अंगठी सोनार कट्ट्याला जाऊन औषधोपचारासाठी विकून टाकली. जरा बरं वाटतंय असं वाटताच तो घरात कुणालाही न सांगता अंगठी विकून आलेल्या उरलेले पैसे घेऊन निघून गेला आणि बेपत्ता झाला. मला आप्पाचं पत्र आलं. ते वाचून माझं धाबं आणलं. आईसंग आणि दादासंग भांडून शिवा घरातून तोंड घेऊन कुठं गेला, तिकडं आला असेल तर ताबडतोब कळवा, असा पत्राचा आशय असला तरी शिवाचं आईदादांशी झालेलं भांडण निमित्त मात्र असेल. खरा आपल्या पत्राचाच परिणाम त्याच्या मनावर झाला असेल. त्याला आता कुठं शोधायचं म्हणून मी खचून गेलो. पण असं खचलेपणाच्या भावनेनं पत्रातून लिहिणं योग्य नव्हे. घरची माणसंही धीर सोडतील म्हणून मी शांतपणे दुसऱ्या दिवशी पत्र लिहिलं. पत्र लिहिण्यापूर्वी स्मिताशी नि अनसाबाईशी चर्चा केली. अनसा म्हणाली, कुठं जायचं नाही, पैसे संपल्यावर लगेच परत येईल बघा त्यो. आई दादाला भ्या दावाय पायी कुठं तरी 2-4 दिवस जाईल. त्याला वाटत असणार साहेब दादा पळून गेल्यावर आई दादानं कसा रडून क्योट केला होता. हुडकाय पायी भयाभय हिंडलं तसं काहीतरी आपण बी करावं असं त्याला वाटलं असणार. अज्ञमज्ञ त्यो आई दादाला असं जर तुम्ही मला सारखा वनवा लावलासा तर दादागत मी बी कुठंतरी निघून जाईल बघा म्हणून भ्या घालत होता. त्यातलीच ही कारभारी झाल्याची अण्णाची खेळी असणार. अनसाच्या या बोलण्यानं खरोखरच मला धीर आला. मी आई दादाला ताबडतोब कळवलं, काही काळजी करू नका, शिवा कुठं बी जाणार नाही. पैसे संपल्यावर तो परत येईल. माझ्याकडे आला तर मी त्याला समोपचारानं सगळं सांगेन आणि परत पाठवून देईल. अनसाचं म्हणणं खरं ठरलं. शिवा 4-5 दिवस थोरल्या मामाकडं उदगावला जाऊन राहिला आणि परत आला. मला हे कळल्यावर माझा जीव भांड्यात पडला. घरातली माणसं कशी असली तरी ती सांभाळली पाहिजेत. त्यांना वेडी वाकडी रागाच्या भरात कशीही पत्र लिहू नयेत याचा मला धडा मिळाला. जुलै-ऑगस्ट हे दोन्ही कामाचे महिने आप्पानं गावाकडं काढले. तरीही त्याची सुटका होण्याचं काही चिन्ह दिसेना. शिवाचा रोग औषध इंजेक्शन यांनी बरा होईन, पण पुन्हा काही दिवस गेल्यावर रोग पुन्हा उचल खाई. आईनं मग सुनेशी भांडण काढलं. तिच्यावर तिनं वाट्टल ते आरोप केले. एरवी बायकोच्या बाजूनं भांडणारा शिवा यावेळी काहीच बोलला नाही. तो गप्प बसला. आईनं याचा अर्थ काढायचा तो काढला आणि तिनं सुनेला माहेराला पाठवून दिली. तरीही शिवा काहीच बोलला नाही.
बायकोनेही त्याच्या गप्प बसण्याचा अर्थ त्याची या भांडणाला संमती आहे असाच घेतला आणि ती माहेराला निघून गेली. शिवाची बायको निघून गेली तरी शिवाला शारीरिक विश्रांतीची गरज होतीच. त्यामुळे आप्पाची सुटका या कामातून होईना. शेतातील कामं करून त्याला अधनमधनं रोजगारालाही जावं लागू लागलं. दादानंही शेतात काम करायचं नाकारलं होतं. त्याचा तो घरात काहीही घडलं तरी तिकडं लक्ष न देता कुठंतरी जाऊन ऊसाचा पाला घेऊन येऊ लागला आणि विकून खाऊ लागला. त्याच्या गरजेप्रमाणे मी त्याला पैसेही पाठवत होतो. शिवा आजारी असताना, आप्पाला SSCची परीक्षा द्यायची असतानाही दादा घरात कुणाला मदत करत नाही याच्या मलाही मनोमन चीड येत होती. पण मी मुकाट बसत होतो. या सगळ्या भांडणांना आई जबाबदार आहे. तिनं दादाला वगळून टाकलं नसतं तर आप्पावर ही पाळी आली नसती असं मला वाटू लागलं. कुठल्याही परिस्थितीत आप्पाचं शिक्षण पुढं रेटलंच पाहिजे, नाहीतर मलाच घरचं पाहत बसावं लागेल. एकट्यानं हे ओझं किती दिवस ओढायचं असं भिवशयाचं भय निर्माण करणारा विचार मनात येईल. आप्पाचंच ऑगस्ट शेवटच्या आठवड्यात पत्र आलं. घरात इतकी विचित्र वातावरण झालंय की मला अभ्यासाला वेळ काढतो म्हटलं तरी मिळत नाही. शेतातल्या खुरपणी भांगलणी ह्या तर सांभाळल्या पाहिजेतच. शेजारीच मांगावडा असल्यानं राखणही डोळ्यात तेल घालून करावी लागती. भांडणं सतत घरात चाललेली असतात. माझं लक्षच अभ्यासाकडं लागत नाही. रात्री तासभर अभ्यासाला बसण्याची इच्छा असते, पण दिवसभराच्या कष्टानं अंग आंबून गेलेलं असतं. जेवल्याबरोबर कधी एकदा पटकुरावर पडीन असं होऊन जातं. म्हणून मी ऑक्टोबरच्या परीक्षेला बसत नाही. मला आप्पाची चिंता वाटू लागली. ह्यानं अवसान सोडलं की काय? मार्चच्या परीक्षेला तरी हा नक्की बसेल ना? का मार्चपर्यंत त्याचा अभ्यासाचा संबंध असा हळूहळू कमी होऊन त्याचा परिणाम कधी SSCची परीक्षा न देण्यात होईल? काय करावं? तरीही मी आप्पाची हळूवार समजूत काढली. शिवाला बरं वाटू लागल्यावर तू पुस्तक घेऊन पुण्याला ये. मार्चपर्यंत तुझा अभ्यास संपूर्ण करून घेऊया. मलाही तुझी मदत माझ्या कामात थोडी थोडी होईल असं सांगितलं. त्या वातावरणातून त्याला बाहेर काढून त्याचा अभ्यास करून घेण्याची गरज वाटू लागली. शिवाला बरं वाटू लागल्यावर सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात आप्पा पुण्यात आला. आप्पा आल्यावर 8 दिवसात दौलतनं लिहिलं की मला सारखं शेळ्या राखायला लावून देतात. त्यामुळं माझा अभ्यास काहीच होत नाही. आईला 4 शब्द सांगावेत. त्याची समजूत काढण्यासाठी आईला पत्र लिहिलं. आई, दौलतला अभ्यास करण्यासाठी थोडी थोडी मोकळीत देत जा. हिराबाईला म्हसरांबरोबर शेरडं राखायला सांगत जा. दौलानंही थोडा वेळ शेरडे राखलेच पाहिजेत. संध्याकाळी शाळेतून परत आल्यावर इकडं तिकडं खेळण्यात वेळ न गमावता अभ्यास केला पाहिजे. असे त्यालाही 4 शब्द सांगितले. घरादाराचा तोल सावरत राहण्याची नितांत गरज वाटत होती. जमेल तेवढा वेळ आप्पाच्या अभ्यासात त्याला मदत करू लागलो. उरलेल्या वेळात त्याचा तो मन लावून अभ्यास करू लागला. कसाबसा 1 महिना गेला आणि आई पत्रातनं म्हणाली, शिवाचा आजार पुन्हा बळावलाय. तो पतपाणी नीट करत नाही. त्याला डॉक्टर हाटुगड्यांनी पतपाणी सांगितलंय, पर तो पाळत नाही. म्हणून त्याचा आजार सागरात चिघळतोय. तो घरात बसून आहे. शेतातला जुंधळा पोसावलाय. कुणीतरी रात्री धाटाचं 20 कोचं कापून नेलत. नुसतं जनावरांसनी बाटूक म्हणून. पर आम्हाला 10-15 किलो जुंधळ्याला ठोकर बसली. ह्याचं कारण शेतात कुणीच राखलेलं जात नाही. तवा आप्पाला कागला लावून द्या. तो हिता अभ्यास करील. आता जुंधळ्यावर पाखरं बसू लागलेत. दौलाचा अभ्यास जोरात चालू आहे, पर त्याला पाखरं राखायला जावं लागतंय. म्हणून तो अभ्यास होईत नाही असं म्हणतोय. म्हणून आप्पाबरोबर आणसाला बी लावून द्यावं. आईनं दौलाकडनं पत्र लिहून घेतलं होतं. जोंधळा चोरांनी कापून नेल्याचं वाचलं आणि जीव कळवळला. पेरणीपासनं कापणीपर्यंत एक एक धाट जीव लावून सांभाळता सांभाळता नाकी नऊ येतात. त्यासाठी नांगरट, कुळवट, पेरणं, फेसाठी ओढणं, बाळ बांगलन, कोळपणं, खुरपणं, सळवण, बुड भरणं करता करता रक्ताचा घाम करावा लागतो. शेवटी कुणीतरी ऐतखाऊ येऊन दिवसभर घरात झोपून रात्री वेळा घेऊन उठतो आणि ज्याची राखण नाही त्या गावात प्रतिष्ठा नाही अशा गरिबाच्या शेतात घुसतो. खसाखसा भराभरा उभा जोंधळा बाटूक म्हणून जनावरांना वैरण म्हणून नेतो. म्हशीला घालतो.
त्याची म्हस लिटरभर दूध जास्त देते आणि गरिबाच्या 50 भर भाकरी तिकडं कमी होतात. तरी वाळला शेतकरी जगणं काही थांबवत नाही. उपासपोटी का असेना दिस काढतो आणि मिळेल ते पदरात पाडून मुकाट बसतो. मी आप्पाला ताबडतोब कागलला पाठवून दिलं नाही. आईला मी उन्हाळ्याचं सांगितलं होतं, अणसाला लावून देणार असशील तर वरीसभर लावून दे. आधीमधी महिना गेला की लगेच लावून दे करायचं नाही. असं असलं तरच तिला लावून दे. ती पुण्याला आली तर मुली बघायला ठेवली. बाई कामावरनं काढावी लागलं. तुझी अणसा मला काय तशीच नको. ही तर रोज 1.5 रुपया मजुरी मिळते नव्ह. तर मी वरीसभराचा अणसाचा हिशोब तुला त्याप्रमाणे देतो. शिवाय ती वरीसभर सुखाला लागल, पोटभर तिथं खाईल पिईल. आईनं ह्याला होकार दिला होता. म्हणून अणसाला जूनमध्ये इकडं आणलं होतं. पण आईचं मागचं तसं पुढं सुरू झालं होतं. शेतातली कामं संपली, रोजगार मिळेनासा झाला की ती मला म्हणे, पोरीसने ने जा तिकडं, अजिबात इकडं लावून देऊ नकोस. पुढं हळूहळू शेतात कामं निर्माण होत, तण वाढू लागे, खुरपणी कोळपणी करण्याची गरज भासे. ते तिला आणि बाकीच्या पोरांना आवरत नसे किंवा तिला वाटे की कामाची रणघाई सुरू आहे तर आपल्या लेकींना रोजगार भरपूर मिळेल, रोख पैसा हातात येईल आणि पोटाला भरपूर खाता येईल. म्हणून तिला रोजगार करणाऱ्या घरच्या माणसांची गरज वाटे आणि ती लगेच पत्रात न कळवी लेकीला पाठवून दे. माझी हितं खंडीभर कामं खोळंबून पडल्यात. तिच्या या अस्थिर बुद्धीमुळं, तेवढ्यापुरतंच विचार करण्याच्या सवयीमुळं मी अस्वस्थ होऊन जाईल. तिच्या मागणीप्रमाणे वागलो नाही तर ती वाटेल तसे आरोप माझ्यावर करी. मागणीप्रमाणे वागलो तर माझी इकडं गैरसोय होई. ऐनवेळी माझ्या मुलींना पाहायला कुणी बाई मिळत नसे आणि आम्ही दोघे नोकरीवर असल्यामुळं मुलींना सकाळी 12-1 वाजेपर्यंत पाहू शकत नसू. पण याचा विचार आई कधीही करत नसे. म्हणून आप्पा जवळून तिला अणसाबाईला लावून न देण्याचं कारण सांगितलं होतं. दिवाळीच्या सुट्टीत आम्ही गावी गेलो नाही. स्मिताला आणि मुलींना फक्त पाठवून दिलं. माझ्याकडं ऑक्टोबर 68च्या परीक्षांचे पेपर्स आले होते. हे संपून मला कादंबरी लेखनाकडे वळायचं होतं. त्यासाठी मला एकांताची गरज वाटत होती. तसंच इतर कोणत्याही सटरफटर कामात वेळ घालवण्याची माझी मानसिक तयारी नव्हती. म्हणून मी आणि अणसाबाई पुण्यात राहिलो आणि स्मिता मुलींना घेऊन 8-10 दिवसांसाठी कागलला गेली. स्मिताजवळ आईला देण्यासाठी दिवाळी खर्चासाठी भरपूर पैसे दिले होते. आई त्यामुळं दिवाळीत खुश होती. डिसेंबरात नाताळची सुट्टी लागून मी 2 दिवस कागलला गेलो. वादावादी काहीच झाली नाही. मीही उगाच वाद घालायचा नाही, शिवाला काहीच बोलायचं नाही. 2 दिवस हसत खेळत राहायचं आणि परतायचं असं ठरवून गेलो होतो. दुसऱ्या दिवशी रात्री मध्यरात्री झाली तरी आईच नुसतीच बोलत होती. मी नुसता हू हू म्हणत होतो. तिनं निराशेचा सूर लावला होता. शिवाला आता खडखडीत बरं वाटतंय, तो आता कामाला जातोय. पण माझ्या हातात एक बी पैसा देत नाही, चैनीला उडवतोय, काय करू. शेतात आता येळसरीनं नांगरट केली पाहिजे. एका बैलजोडीला 12 रुपये भाडं. शेत नांगरायला 4 बैलांचा तरी नांगोर घातलं पाहिजे. गेली 3 सालं नुसत्या 2 बैलांच्या नांगरानं रेघुट्या पडल्या. त्यानं रान काय खोलवर नांगरलं जात नाही. म्हणून पिकं रोगाट माणसासारखी नुसती जीव धरून उभी असतात. रानं खोल नांगरली तर पिकं चांगली येतील. शिवा तर तुझं तू कसं बी करून नांगरून घे, माझ्या रोजगाराच्या पैशावर टपून बसू नको असं म्हणतोय. मी आता कुठून पैसा आणू. ह्या दोघा लेकांनी कामाला जाऊन कमाई केली तरच नांगरटीला पैसा मिळेल. पैसा तर कुणी साठवला तयार नाही. आप्पा म्हणतोय मला फारम भरायला पैसा पाहिजे. माझं मी राबून पैसा शिलकीला ठेवणार. मला आता काम निभत नाही. बायकांच्या जातीनं किती राबायचं. मजूर बी बाय माणूस म्हणून कमी मिळती. कामाचा आता मला कट्टाळा आलाय. घरात शेतात मुठपासा धान्य आलंय तर आता ते सगळीजणच बसून खायला लागलेत. कामाला रोज उठून जायचं नाहीत. जरा आठवडाभर सुट्टी घेऊया असं म्हणतात. सुट्टी घ्यायला काय तुझ्यागत प्रोफेसर आहेत का मामलेदार आहेत हे तूच सांग आता. म्हणून मला आता हे शेती बी नको न हे जलम बी नको. लोक म्हणतात तू साहेबाची आई झाली आहेस आणि अशी रोजगाराची कामं का करतीस. खुशाल बसून खा आता. आता तू म्हातारी झालीस.
आता तुम्हाला बसून खायला घातलं पाहिजेस. लक्ष्मीला आता 20 सालं संपून गेली. आमच्या घरात एवढी जुनावट पोरगी आता पोतर कवाबी राहिली नाही. तू थोरला लोक, शिकला सवरलेला, हिच्याकडं लग्नाचं बघतोस का नाही? तिला वरीसभरात 2-3 जागा आलं. सगळं जागं पोरगी जुनावट आहे म्हणून बघून गेलं की मागं वळत बी नाहीत. म्हणून मी एक सिद्ध नेरलीचा जागा आणला होता. नवरा बीजवर होता. तर लक्ष्मी म्हणती, मला असला म्हातारा नवरा नको. वरीसभरात तो मेला तर मला पुन्हा म्हाताऱ्यातच भुंड्या कापडानं जलम काढावा लागल. त्यापेक्षा हाय ते बेस हाय. नाहीतर कुठला बी कोरा नवरा काढा नि मला त्याच्या गळ्यात बांधा. मग तिकडं मी मेलो तरी तुम्हासनी काय म्हणणार नाही. तिचं बी खरंच हाय, पर मी कोरा नवरा कुठून आणू? काय चिखलाचा करू? तू थोरला भाऊ होऊन काय कामाचा? नुसतं पैसे लावून देऊन ह्यो संसार होणार हाय काय? आताशा तू सुट्टी पडली तरी कागलाला येत नाहीस. तू तुझी बायको नि पोरी तिकडं चैनीत राहत असा. तुझ्या पोरी फुलाफुलाचं जगं घालून हिंडतात. सगळी टुणटुणीत झालासा. माझ्या पोरांनी असं टुणटुणीत कवा व्हायचं? कवा चांगली धुडकी अंगावर घालायची? कवा त्यासनी मनाजोगं 5 पक्वानाचं अन्न एक दिस तरी मिळायचं? तू गाव सोडून तिकडं लांब लांब जाऊन राहिलास. आमची वाळली आग तुला नग म्हणून तू जवळचं कोल्हापूर सोडून तिकडं करमायानं पुन्हा गाठलंस. ह्या सगळ्यांनी तुला मुठमुठ कोंडा मांडा देऊन मोठा केला, त्याचं कवा पांग फेडणार तू? आई गंभीर झाली होती. तिच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणं म्हणजे माझी बाजू मांडण्याची नि वस्तुस्थिती समजून देण्याची गरज होती. ह्या सगळ्या गोष्टी समजून घेणं आईच्या आवाक्याबाहेरचं होतं. म्हणून मी ते टाळलं. वादावादी अजिबात टाळायची हे ठरूनच मी गेलो होतो. आईला गमतीनं म्हणालो, जेवढं होईल तेवढं तुझं पांग मी फेडतोच की, पण खरं पांग फेडायचं आप्पा आणि तुझा लाडका दवल्याच. म्हणून या दोघांसनी अगोदर नीट शिकू दे. येत्या उन्हाच्या सुट्टीत मी कागलाला येतो. लक्ष्मीचे लगीन झाल्याशिवाय मी हितला मुक्कामच हलवत नाही. मग तर झालं का? माझी तिकडं पुण्यात ढिगभर कामं तुंबून पडल्यात. आता तासाभरात पाठ होईल. तासभर पडूया. उद्या उठून कामाला जायचंय. म्हणून झोपण्यासाठी उठून गेलो. गमतीनं बोलत होतो तरी आतून अस्वस्थ झालो होतो. तर मित्रांनो, घरभिंती ह्या आत्मचरित्रात्मक कादंबरीच्या आजच्या भागामध्ये मी आपला इथेच निरोप घेते. भेटूयात पुढील भागामध्ये. तोपर्यंत असंच प्रेम आणि असंच लोभ आपल्या चॅनलवर सतत असू द्यात. धन्यवाद.